नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की नंदी पक्ष सुरू होणार आहे उद्यापासून 19 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत नंदी पक्ष राहणार आहे. म्हणजे महाशिवरात्री जवळ आलेली आहे. तर ही जी सेवा आहे तर ही भगवान शंकरांची सेवा आहे. तर ही सेवा जर आपण केली तर आपल्या आर्थिक अडचणी किंवा शारीरिक मानसिक कष्ट जे असतात ते दूर होतात, आपल्या अडचणी दूर होतात. तर नंदी नावाचे ऋषी होते, त्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा केली होती. तर शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणून त्यांनी म्हणजे स्तोत्र, हे जे स्तोत्र आहे हे पठण करून त्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं. तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्या घरात जर महादेवाची पिंड असेल तर ती केवढी असावी. त्याच्यानंतर घरामध्ये पिंडीसोबत नंदी असावा का. त्याच्यानंतर जे पिंडीला नाग असतो तो असावा का. त्याच्यानंतर घरात भगवान शंकरांचा फोटो असावा का. याबद्दलच मी आज तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या घरात जर भगवान शंकरांचा फोटो असेल तर तो तुम्ही वाहत्या पाण्यात वाहून द्या. कारण भगवान शंकरांचा आपण घरामध्ये मूर्ती किंवा फोटो ठेवत नाही. कारण भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो जो असतो तो स्मशानात असतो, घरात नाही. घरात फक्त आपण महादेवाच्या पिंडीची पूजा करत असतो आणि त्याचा अभिषेक करत असतो. तर घरात आपण महादेवाची मूर्ती किंवा फोटो ठेवत नसतो. फोटो हा स्मशानभूमीतच असतो. घरात फक्त आपण महादेवाची जी पिंड आहे त्याची पूजा करत असतो. त्याच्यानंतर आपण जे नंदी असतात तर घरात आपण नंदीसुद्धा ठेवत नाही. कारण आपल्याकडून त्याची पूजा होत नाही. म्हणून घरात फक्त महादेवाची पिंड पाहिजे. तर घरामध्ये मूर्ती नसावी, फोटो नसावा, फक्त महादेवाची पिंड असावी. तीसुद्धा एवढी, फक्त अंगठे एवढी महादेवाची पिंड असावी. आणि त्याच्यावर तुम्ही रोज जलाने सुद्धा अभिषेक करू शकतात. तर घरामध्ये महादेवाच्या पिंडीसोबत नंदी किंवा नाग नसावा. कारण आपल्याकडून त्यांची पूजा होत नाही, अशाने त्यांचा अपमान होतो. म्हणून नंदी किंवा नाग नसावा, फक्त महादेवाची पिंड असावी. आता वळूया पुढच्या विषयाकडे. तर नंदी पक्ष सुरू होणार आहे उद्यापासून 19 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत राहणार आहे. म्हणजे महाशिवरात्रीपासून 8 दिवस आधी आणि 8 दिवस नंतर असं 15 दिवस ही प्रभावी सेवा आपल्याला करायची असते. तर यामध्ये आपल्याला शिवपंचाक्षरी स्तोत्रम जे असतं त्याचं पठण आपल्याला करायचं असतं. तुम्हाला जर ही सेवा 15 दिवसाची आहे, ही जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकतात. तर नाहीतर तुम्हाला फक्त इच्छा म्हणून जर पठण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 1 वेळेस, 11 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस तुम्हाला जशी इच्छा असेल तसं तुम्ही पठण करू शकतात. संकल्पयुक्त सुद्धा तुम्हाला जशी इच्छा असेल तसं तुम्ही वाचू शकतात. पण झालंच तर एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. आणि नसेल होत किंवा एका बैठकीत नसणार होत 1 वेळेस, 3 वेळेस किंवा जेवढं तुमची इच्छा असेल तर निदान संकल्प करताना तरी तसे काही शब्द वापरू नका, जेणेकरून तुम्ही जी सेवा करत आहात त्याच्यावर तुमचा म्हणजे वेगळा परिणाम होईल. म्हणजे माझं सांगण्याचा अर्थ आहे की संकल्प करताना असं काही म्हणू नका की मी एका बैठकीत करेन किंवा लगातार करेल असं म्हणू नका. तर म्हणजे तुम्हाला जेव्हा जमेल तसं तुम्हाला करता येईल. कारण आता कसं काही काही महिलांचे लहान मुलं असतात किंवा काही अडचणी असतात, त्याच्यामुळे एका बैठकीत होणं शक्य नसतं. तर संकल्प करताना व्यवस्थित संकल्प करा आणि त्याच्यामध्ये असं काही म्हणू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला 15 दिवस ही शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे. तर याचं तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार पठण करायचं आहे 15 दिवस. महाशिवरात्र उद्यापासून सुरू करायचं आहे. तर ते 5 मार्चपर्यंत तुम्हाला करायचं आहे. आणि समजा ज्या महिलांचं मासिक धर्म चालू असेल आणि त्यांना ही सेवा करायची असेल तर मासिक धर्म झाल्यावर तुम्ही करू शकता. 5 मार्चपर्यंत तुमचं जेवढे दिवस होईल तेवढे दिवस तुम्ही करा. असंच नाही की 15 दिवसच व्हायला पाहिजे. पण आता
नाईलाज असल्यावर काय करणार, तर तुम्ही बाकीचे दिवस करू शकतात ही सेवा. आता याला नियम असे आहे की तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे 15 दिवस. त्याच्यानंतर मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि झालंच तर दुसऱ्यांच्या घरचं काही खाऊ नका. तर हे 3 नियम तुम्हाला आहेत. तर 15 दिवस ही सेवा करायच्या वेळेस हे 3 तुम्हाला नियम आहेत जे पाळायचे आहेत. तर जसे मी तुम्हाला सांगितलं की नंदी नावाचे जे ऋषी होते, तर त्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ही प्रभावी सेवा केली होती आणि तर त्याच्यानंतर भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले होते. तसेच तुमच्या दुःख अडचणी, काही मानसिक त्रास असेल, शारीरिक त्रास असेल, जे काही असेल ते तुम्ही भगवान शंकरांना सांगू शकतात. तुमच्या अडचणी ज्या आहेत ते त्यांना सांगा, तर ते नक्की तुम्हाला मार्ग दाखवतील, यात काही शंका नाही. तर अशी ही सेवा आहे ती नक्की करा. त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.